तो हेलो गाइस। तो आज हम कोल्हापुर जा रहे हैं एंड कोल्हापुर में आज हमारा इंटरनेशनल कॉन्फ्रेंस है एंड वो हम वो आज बहुत कुछ सीखेंगे। गाणं लागलं की आम्ही थांबतोय कुठे. धिंगाणा मजा मस्ती आमची सुरू झाली. मनसोक्त नाचलो आम्ही. पण हे करत करत कधी आम्ही कोल्हापूरला पोहोचलो हे आम्हालाच कळे नाही. कॉन्फरन्स चक्क मंगल कार्यालयात होती. अहो साधीसुधी असती तर एक ठीक आहे, पण इंटरनॅशनल, ते पण मंगल कार्यालयात. एकतर गरमी प्रचंड होती आणि तिथलं जेवण. तो फिर कैसे लग रहा है आपको यहाँ पे आके? वाह, सुकून. हाँ अभी मोठं बनवतो की त्यांना पहिले फार कसं वाटतंय ते येऊन? कहाँ पे? यहाँ मंडप में. तर अरे लाज रखड़े इंडो कैरेबियन इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऐसा लग रहा है जैसे कि कोंबड़े को कैसे तलते हैं ऐसे ऐसा तल रहा. हा तेवढं मात्र खरं आहे. कॉन्फरन्स कशी का होईना, पण खरी मज्जा तिथून गेल्यानंतर आली. सांगतीलच मुलं, पाहत राहा ब्लॉगमध्ये. नमस्कार, हॅलो एव्हरीवन. तर सध्या आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत आणि रंकाळा इथे आम्ही आलो आहोत. सध्या आम्ही आता कुठे चाललो? आपण देवदर्शनाला कुठे चाललोय? महालक्ष्मी. ओके, सर महालक्ष्मीला चाललोय. मला पुढचा नजारा दाखवतो मी कसा आहे. तोपर्यंत हे रंकाळा बघा. इथे परत आम्ही येणारच आहोत फोटो सेशन करायला, बट तोपर्यंत आम्ही चाललो आहोत महालक्ष्मीला. सो स्टे ट्यून्ड. ही आहे आमची कॉलेजची गँग. हे आकाश सर आणि आमचे शाहू सर. एक अजून एक गोष्ट सांगायची होती. आज आम्ही कोल्हापूरला येण्याचं मेन रिझन म्हणजे इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती आज आमची. आणि गमतीचा भाग हा कॉन्फरन्स सोडून आम्ही बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. फिरत बसलो आम्ही. आणि एक मिनिट, आपण कोणाला बोलूया आता? करण सहदेव आणि आशुतोष. कॉन्फरन्स सोडून आपण बऱ्याच गोष्टी केल्या. मला सांगा, तुम्हाला कॉन्फरन्स मधून काय शिकायला भेटलं का? म्हणजे इथे येण्याचं काहीतरी कॉन्फरन्सचा काय उपयोग नसतो एवढं कळलं. हो का? नुसते पैसे भरून सर्टिफिकेट घ्यायसाठी आम्ही आलो. बट सर्टिफिकेटचा उपयोग काय पुढे? आपण गौरवला विचारू. गौरव, ज्या सर्टिफिकेट तुला भेटलंय त्याचा उपयोग काय रे पुढे? to add in your resume for a better placement and jobs, you know. ओके, हा ओके, ठीक. ऋतुजा, कसं वाटतंय तुला आमच्यासारख्या चांगल्या व्यक्तींसोबत तुला आज इथे या रस्त्यावरती कोल्हापूरच्या आज देवाच्या मंदिराच्या पुढे आपण सगळे चालत आहोत, तेही आमच्या सोबत. कसं वाटतंय तुला, सांग? खूप मस्त. माझं तर एवढंच. तर अजून 2 लोकांना तुम्हाला मी भेटवतो. योगेश ब्रदर्स, योगेश ओंबासे आणि योगेश कराडे. तर योगेश स्क्वेअर, मला तुम्ही सांगा कसं वाटतंय तुम्हाला कोल्हापूरमध्ये येऊन? कोल्हापूरमध्ये मस्त वाटते, कारण मी बरेच वेळा आलोय. ओके. पण छान आहे. योगेश तू कराडे, तू पहिल्यांदा आलाय? कोल्हापूर मधलं एकच ठिकाण आवडलं, ते म्हणजे मी आपले रंकाळा. ओके, हा रंकाळा मी पण पहिल्यांदा आलोय. सो छान एक्सपिरियन्स आहे. अजून आपल्याला बरंच फिरायचं आहे, बट सध्या मी चाललोय महालक्ष्मीला. सो स्टे ट्यून्ड. हाय, ही ऋतुजा, ही भक्ती आणि ही रुचिता. सो सध्या सांगा कसं वाटतंय कोल्हापूरमध्ये येऊन तुम्हाला? फुल एन्जॉय. फुल एन्जॉय ना? बरं, आपलं आज निमित्त काय होतं ते याच्याने काय करतोय आपण? हे काय करतो? तुमच्या बिघडलोय बघा, मी बिघडलोय ते तुम्ही. ओके, ठीक आहे, थँक्यू. हे आमचे सगळे काय म्हणतात कार्यकर्ते, ज्यांनी सगळ्या गोष्टीचे प्लॅनिंग प्लॉटिंग केलेली आहे. त्यांच्या संपर्कात असल्यामुळे आम्हाला हे सर्व काही गोष्टी साध्य झाल्या, नाहीतर आमच्या सर्व कष्टाला कार्यमूत्र मोल नाहीये. नाही, खरंच थँक्यू सो मच. आज यांच्यामुळे खरंच सगळी आम्हाला जे काय अनुभवायला मिळतंय हे सगळ्यांच्या श्रेय यांना जात आहे. नाही, गणेश दादा, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला कोऑपरेट केलं म्हणून मी तुम्हाला कोऑपरेट केलंय. ओके. शाबास बेटा. आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या वैष्णवी मॅडम, माझ्या सगळ्यात जास्त खास. सो मॅम, तुम्हाला कसं वाटतं आमच्यासोबत येऊन? मला तुमच्या सोबत कायमच आवडतं. मी हा जॉब पण नाही रिझाईन नाही केलेलं. थँक्यू सो मच. समझ रहे हो ना? तुमची बाजूपर्यंत जात नाही तोपर्यंत मी इथं. लेट्स कॅच अप विथ दिस सेकंड इयर गाईज. असे बघा, हे ज्युनियर असे असतात बघा.
काही यांना कळत नाही बट ठीक आहे समजून घ्यायचं. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? ओके भेटू आपण नंतर. तू आलास का रंकायला? सहदेवजी तर ब्लॉगची सुरुवात कशी करायची, ब्लॉग कसा काढायचा, याचं सगळं हे सगळं जे कोणी आम्हाला शिकवलंय ते म्हणजे आमचे हे मित्र ओ माय गॉड. सहदेव काय इंट्रो द्या तुमचं थोडंसं. मी इंट्रोडक्शन देणार एवढंच की कंटेंट क्रिएशन मी करतो. 4 वर्ष झाले कंटेंट क्रिएशन करतोय पण आतापर्यंत सक्सेसफुल झालो नाहीये. 2-3 चॅनल क्रिएट केले चांगल्या प्रमाणे. मोनेटायझेशनच्या फेज मधून जस्ट डिक्लाइन केलेलं आहे. बस एवढं इंट्रोडक्शन आहे माझं. पण मी खूप स्किल पर्सन आहे असं मला वाटतं. रिअल त्यांना विचारा. खरंच आहेत त्यांच्या बरेचसे स्किल्स आहेत. त्यांना मी नेहमी सांगत असतो की जे काय तुम्हाला वाटतं ते करत चला. कोण काय विचार करतंय याचा तुम्ही जर विचार करत बसला तर अर्थात तुम्ही कधीच आयुष्यामध्ये सक्सेसफुल होणार नाही. सो वॉट एव्हर यू थिंक गो विथ इट, गो विथ द फ्लो अँड बाकी ऊपरवाला है देखने को. शाबाश बेटा. आम्हाला घेतलं नाही म्हणून यांना घेतोय. घ्या या 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 असे आमचे बघा असे असतात. असे पण मित्र असावेत आयुष्यात. रडणारे आणि नाही रडणारे पण सोबत रडणारे आणि सोबत रडवणारे सुद्धा. आहे की नाही? खूप सिन्सिअर आहे असं म्हणतो. प्रणव हा खरंच खूप सिन्सिअर आहे. तसा साधा भोळा आहे आमचा हा मनुष्य प्राणी. पण आता काय बोलावं, जाऊ दे. हा करण आमचा आहे ना सगळ्यात शांत आणि चावट मुलगा आहे. हो का चालतं ठीक आहे. कारण तुझ्या गर्लफ्रेंडचं ना आमचे फर्स्ट इयरचे क्लास टीचर आकाश सर कसं वाटतंय तुम्हाला कोल्हापूरमध्ये? खूप मजा येते. फर्स्ट टाइम सर आपण सगळे एकत्र चाललोय. सर एक्सपिरियन्स कसा आहे सर? कोल्हापूरला यादी आलाय तुम्ही सर? खूप वेळा. ओके. रंकाळ्याला खूप वेळा. ओके. आणि आज पहिल्यांदा एकत्र आपण चाललोय. आम्ही नेक्स्ट इयर जाणार आहोत सर. आमच्या बॅच बद्दल थोडंसं काहीतरी बोला. हॅलो हाय नमस्कार. तर सेकंड इयरचे अजून 2 मैत्रिणी सोबत दिसत आहेत. तर एक मिनिट. ओके तुमचं नाव सांगा, इंट्रोडक्शन द्या. मायसेल्फ अनुष्का. मायसेल्फ दिव्या घोळवे. ओके तुम्ही कुठून आला, गाव तुमचं सांगा. बारामतीवरून तुम्ही साताऱ्यात आलाय आणि सातारून आज आता आम्ही आलो कोल्हापूरला. ओके सर कशासाठी आपण आलो आज कोल्हापूरला? मजा मस्ती मजा मस्ती. हा पाठच नव्हता या गोष्टीचा आजच्या याचा. इंटरनॅशनल कॉन्फरन्स. करेक्ट. आणि आता काय करतो आपण? आम्ही साताऱ्यावरून आलो कोल्हापूरला फिरायला. हा कॉन्फरन्स तो एक बहाणा. बहाना. ओ बघा असे आमचे ज्युनियर्स आहेत आणि हे म्हणतात सिनियर्स वरच गेले आम्ही. जाओ द्या. मतलब यहाँ पे हमारी बुराई हो रही तो इसलिए इनको भी मैं निकाल रहा हूँ. चलो बाय बाय. वेलकम टू हॅलो नमस्कार. हे बघा सेकंड इयरचे अजून आमचे काही मित्र शिवेंद्र, अनिरुद्ध आणि चेतन. हा तर काय म्हणजे कॉलेजचा आमच्या रामकृष्ण यांची मिसेस नाही यांची मिसेस मिसेस विक्रांत शेलार जरा आमचे मित्र आहे. त्यांची जरा त्यांच्या रूमवर गेलेले आहेत. दोघे बरी नाही त्यांची मिसेस शेलार ना. आता ऑन कॅमेरा बोलू शकत नाही. ऑफ कॅमेरा सांगितलं जाईल तुम्हाला. ठीक प्रॉपर कारण. हा खरंच खूप अनएक्सपेक्टेडली छान गेला दिवस. कॉन्फरन्स नाही तर ट्रिपच करून आलो आम्ही. हीच तर मजा असते ना. हे सुंदर क्षण कायम सगळ्यांच्या स्मरणात राहतील. हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच सुंदर सुंदर व्लॉगसाठी आत्ताच सबस्क्राईब करा करण राईट्स या यूट्यूब चॅनल. टिल देन बाय बाय.